अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी आणलेल्या 26 गोवंशीय जनावरांची सुटका करत 5 आरोपींकडून 33 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल अहिल्यानगरच्या गुन्हे शाखेनं जप्त केलाय। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिले होते। दरम्यान पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सोनई पोलीस स्टेशन हद्दीत घोडेगाव गावच्या शिवारातील शेख वस्ती या ठिकाणी फिरोज शेख हा त्याच्या साथीदाराच्या मदतीनं महाराष्ट्र राज्यात गोवंशीय जनावरं कत्तल करण्यास मनाई असताना त्याने काही जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशानं आणून विनाचारा पाण्या वाचून डांबून ठेवली असून संबंधित जनावरं ट्रकमध्ये भरून कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। या माहितीच्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचं पथक तयार करत स्वतंत्र 3 पथके तयार करत संबंधित पथकासह घोडेगाव ते सोनई जाणाऱ्या रोडलगत शेख वस्ती या ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम एका ट्रकमध्ये गोवंशीय जनावरे भरताना दिसून आले। पथक संबंधित इसमाकडे जात असताना जनावरे भरणारे इसम पोलीस पथकास पाहून पळून जाऊ लागले। त्यांचा पाठलाग करून त्यातील 3 इसमांना पोलिसांनी ताब्यात घेत यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी फिरोज रशीद शेख, लाला उर्फ आफ्ताब हरुण शेख आणि शुभम पुंड अशी नावं सांगितली। तर त्यांच्याकडे पळून गेलेल्या इस्मांबाबत विचारपूस केली असता त्यांनी भारत शहाराव, जुनेद शेख अशी नावं सांगितली। तर ताब्यात घेतलेल्या इस्मांच्या जवळील 13 लाख रुपये किमतीची 26 जिवंत गोवंशीय जनावरं, 20 लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा ट्रक असा एकूण 33 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। तर ताब्यात घेतलेल्या इस्मांविरुद्ध सोनई पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, नेवासा, अहिल्यानगर।